Once again, hello dear student. Today we are going to learn red blood corpuscles, or it is also called as erythrocytes. रेड ब्लड कॉर्पस्कल्स लाच आपण आरबीसीज असं म्हणतो. म्हणजे आज आपण कशाची माहिती बघणार आहोत तर रेड ब्लड सेल्सची माहिती बघणार आहोत. म्हणजे रेड ब्लड कॉर्पस्कलची माहिती बघणार आहोत. त्यालाच इरिथ्रोसाइट्स असं म्हणतात. इरिथ्रोसाइट्स or red blood cells are most abundant cells in the human body. म्हणजे इरिथ्रोसाइट्स ह्या किंवा रेड ब्लड सेल्स हे ह्यूमन बॉडी मध्ये सगळ्यात जास्त असणाऱ्या सेल्स आहेत. म्हणजे ह्यूमन बॉडी मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये रेड ब्लड सेल्स प्रेझेंट असतात. मोस्ट अबंडंट सेल्स इन द ह्यूमन बॉडी. इट इज सर्क्युलर. त्याचा जर आपण शेप जर बघायचा म्हणलं तर त्याचा शेप कसा असतो तर सर्क्युलर असतो. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे रेड ब्लड सेल्स तुम्ही बघत आहात. सर्क्युलर आहे. बायकॉन्केव्ह आहे. बायकॉन्केव्ह म्हणजे दोन्ही बाजूने आतल्या साइडला गेल्यासारखं. बायकॉन्व्हेक्स म्हणजे असं दोन्ही बाजूनी फुगीर. पण बायकॉन्केव्ह म्हणजे आतील साइडला असं थोडंसं आत गेल्यासारखं दोन्ही बाजूनी. समोर तुम्हाला दिसत आहे कसं आहे तर बायकॉन्केव्ह आहे. ह्या सेल मध्ये रेड ब्लड सेल्स मध्ये आरबीसी हा अब्सेंट असतात म्हणून त्याला इन्यूक्लिएटेड असं म्हटलेलं आहे. आरबीसीज आर इन्यूक्लिएटेड म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो. बट एक्सेप्शन इन कॅमल अँड लॅमा अशा प्रकारचे दोन एनिमल्स प्रेझेंट आहेत की त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या आरबीसी आहेत ह्या न्यूक्लिएटेड आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. कॅमल तुम्हाला दिसत आहे कॅमलचे जे आरबीसी आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. आणि लॅमा जो आहे म्हणजे कॅमल मध्ये आणि लॅमा मध्ये त्यांच्या आरबीसी जे आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. म्हणजेच काय आहे तर उंटाची जी जात आहे म्हणजेच कॅमल आहे आणि याच जातीचा जो पोट जात जो प्रकार आहे लॅमा दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळणारा ओझे वाहून नेणारा हा जो प्राणी आहे त्या प्राण्याच्या रेड ब्लड सेल्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असते. देन इट इज रेड कलर. म्हणजे रेड ब्लड सेल्स हे रेड कलरचं असतं आणि ते रेड कलरचं का असतं बिकॉज ऑफ हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द रेड ब्लड सेल्स. हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे आणि हिमोग्लोबिन मुळे रेड ब्लड सेल्सला रेड कलर प्राप्त आहे म्हणून तर आपण त्याला रेड ब्लड सेल्स असं म्हणतोय. आणि हिमोग्लोबिन हे काय आहे तर ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट आहे आणि त्याच्यामुळे काय आहे तर ह्या रेड ब्लड सेल्सला रेड कलर प्राप्त आहे. पर मायक्रोलिटर असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका लिटरचा दशलक्षवा भाग. एका लिटरचा दशलक्षवा भाग म्हणजेच एक ड्रॉप. ज्यावेळेस एक ड्रॉप मध्ये अंडर द मायक्रोस्कोप ज्यावेळेस आपण ब्लडचा एक ड्रॉप आपण बघतो त्या ब्लडच्या एक ड्रॉप मध्ये हाऊ मेनी आरबीसीज आर प्रेझेंट 5.1 to 5.8 मिलियन्स पर मिलीमीटर क्यूब एवढे आरबीसीज प्रेझेंट असतात इन मेल. मेल मध्ये जर आपण बघितलं पर मायक्रोलिटर जर आपण बघितलं म्हणजे 1 लिटरचा दशलक्षवा भाग म्हणजे एक ड्रॉप मध्ये जर आपण बघितलं तर इन मेल 5.1 to 5.8 मिलियन्स पर मिलीमीटर क्यूब एवढ्या आरबीसीचा काउंट असतो. त्यानंतर फिमेल मध्ये जर बघितलं तर 4.3 to 5.2 मिलियन्स पर मिलीमीटर क्यूब पर मायक्रोलिटर एवढा काउंट असतो आरबीसीचा. आणि म्हणून ह्याच काउंटला हा जो काउंट केलेला आहे इन मेल हाऊ मेनी 5.1 to 5.8 मिलियन्स पर मिलीमीटर क्यूब पर मायक्रोलिटर and in female 4.3 to 5.2 मिलियन्स पर मिलीमीटर क्यूब पर मायक्रोलिटर. म्हणजे एका ड्रॉप मध्ये इन फिमेल मध्ये 4.3 ते 5.2 मिलियन्स पर मिलीमीटर क्यूब इतक्या आरबीसीज प्रेझेंट असतात. आणि ह्याच आरबीसीज ला आपण काय म्हणतोय इट इज कॉल्ड ॲज टोटल आरबीसीज काउंट. म्हणजे आपण ह्याला काय म्हणतोय टोटल आरबीसी काउंट असं म्हणतो. देन लाईफ स्पॅन. द टोटल लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी. आरबीसीज किती काळ टिकतात शरीरामध्ये तयार झाल्यापासून तर त्यांच्या टिकण्यापर्यंतचा जो कालावधी आहे टोटल लाईफ स्पॅन म्हणजे किती काळ त्या राहतात आणि नंतर डेड होतात किंवा वॉर्न आउट होतात. तर टोटल लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी इज 120 डेज. म्हणजे आरबीसीचा लाईफ स्पॅन हा किती आहे म्हणजे किती दिवस त्या जगतात
तर 120 डेज एवढा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची एक कन्सेप्ट आहे तर इरिथ्रोपॉयसिस. पॉयसिस म्हणजे काय आहे तर फॉर्मेशन. इरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसी. आरबीसीचं फॉर्मेशन. म्हणूनच ही जी डेफिनेशन जी आहे ती परीक्षेमध्ये बोर्डाच्या एक्झाम मध्ये 1 मार्काला विचारली जाऊ शकते. तर ह्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ आरबीसी, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसी इज कॉल्ड एज इरिथ्रोपॉयसिस. खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. व्हॉट इज इरिथ्रोपॉयसिस? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसी इज कॉल्ड एज इरिथ्रोपॉयसिस. म्हणजे आरबीसीच्या फॉर्मेशनचे जे होत आहे त्याची जी प्रोसेस आहे त्याला इरिथ्रोपॉयसिस असं म्हणतात. देन RBCs are produced from hematocytoblasts and reticulocytes. These hematocytoblasts and reticulocytes are the cells which are present in the fetal liver. That's why fetal liver produce blood and which are present in the adult bone. Bone मध्ये ह्या प्रेझेंट असतात आणि म्हणून ह्या ज्या सेल्स आहेत hematocytoblasts and reticulocytes are produce blood. Then erythropoietic organ of the fetus. erythropoietic organ म्हणजेच कसले ब्लड तयार करणारे ऑर्गन जे आहेत. fetus मध्ये ब्लड तयार करणारे ऑर्गन कुठले आहेत किंवा अडल्ट मध्ये ब्लड तयार करणारे ऑर्गन कुठले आहेत तर erythropoietic organ of the fetus म्हणजे fetus मध्ये कुठल्या ऑर्गन मध्ये ब्लड तयार होतो that is liver and spleen. म्हणजे fetus मध्ये fetus म्हणजे काय आहे तर गर्भाशयातलं बाळ त्याला आपण म्हणतो फिटस. फिटस म्हणजे काय आहे तर युटेरस मधलं बाळ आहे. म्हणजे युटेरस मध्ये ज्याचा अजून जन्म झालेला नाही तोपर्यंत आपण त्याला काय म्हणतो फिटस असं म्हणतो. आणि त्या फिटस मध्ये नेमकं ब्लड कुठे तयार होतं तर लिव्हर आणि स्प्लीन मध्ये ब्लड तयार होतं. अँड इन अडल्ट व्हेन ब्लड आर फॉर्म्ड व्हिच ऑर्गन्स ब्लड आर फॉर्म्ड रेड बोन मॅरो. अडल्ट मध्ये ब्लड कुठे तयार होते तर रेड बोन मॅरो मध्ये तयार होते. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की रेड बोन मॅरो इज द पार्ट ऑफ द बोन. लॉंग बोनच्या साइडला आणि एंडच्या भागामध्ये रेड बोन मॅरो प्रेझेंट असते. तिथे तुम्ही बघू शकता रेड बोन मॅरो आणि तिथे काय होते तर ब्लड प्रोड्यूस करण्याचं किंवा ब्लड फॉर्मेशनचं काम होते. देन आता ब्लड फॉर्मेशन आहे किंवा ब्लड तयार होते पण कुठले घटक जे आहेत ते ब्लड फॉर्मेशनला रिस्पॉन्सिबल ठरतात तर विटामिन B12, फोलिक ऍसिड, आयर्न, हिम प्रोटीन these are responsible for the blood formation. म्हणजे हे जे घटक आहेत ते ब्लड फॉर्मेशन साठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून तुम्ही बघू शकता की विटामिन B12 जर नसेल तर ब्लड फॉर्मेशन वर नक्कीच परिणाम करू शकते किंवा फोलिक ऍसिडची जर कमतरता शरीरामध्ये असेल तरी सुद्धा ते ब्लड फॉर्मेशन वर परिणाम करू शकते. म्हणजेच विटामिन B12, फोलिक ऍसिड, आयरन and heme protein are responsible for the blood formation. Then old and worn out RBCs destroyed in the liver and spleen असं म्हटलेलं आहे. ओल्ड अँड worn out RBC म्हणजे ज्या जुन्या झालेल्या RBC आहेत किंवा ज्यांचा लाईफ स्पॅन संपत आलेला अशा प्रकारच्या ज्या RBCs आहेत. worn out म्हणजे जीर्ण झालेल्या ज्या RBCs आहेत त्या RBCs ह्या कुठे डिस्ट्रॉय होतात शरीरामध्ये इन अडल्ट लिव्हर आणि स्प्लीन मध्ये. ज्या लिव्हर आणि स्प्लीन मध्ये इन फिटल लाईफ जिथे ब्लड फॉर्मेशन होते तिथंच इन अडल्ट ह्या आरबीसीचं डिस्ट्रॉय कुठे होतंय लिव्हर आणि स्प्लीन मध्ये. म्हणजे आरबीसी हा लिव्हर आणि स्प्लीन मध्ये डिस्ट्रॉय केले जातात आणि म्हणून तर त्या स्प्लीनला काय म्हटलेलं आहे स्प्लीन इज द ग्रेव्हयार्ड ऑफ द आरबीसी. स्प्लीनला काय म्हटलेलं आहे स्प्लीन इज द ग्रेव्हयार्ड ऑफ द आरबीसी म्हणजे आरबीसीची स्मशानभूमी. ग्रेव्हयार्डचा असा अर्थ होतो की स्मशानभूमी म्हणजे आरबीसीचं स्मशानभूमी मध्ये जशा प्रकारचं काम चालतं तशाच प्रकारचं आरबीसीचं डिस्ट्रॉइंगचं काम. कारण काय आहे तर लिव्हर आणि स्प्लीन मध्ये मॅक्रोफेगेज सेल्स प्रेझेंट असतात ज्या की ह्या आरबीसीजला ओल्ड आणि वॉर्न आउट आरबीसीजला काय करतात एंगल्फ करण्याचं काम करतात किंवा डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. देन पॉलीसायथेमिया. Polycythemia is the condition in that increase in the number of the RBC. Polycythemia ही अशी कंडिशन आहे डिसऑर्डर आहे म्हणजे याच्यामध्ये काय होते तर इन्क्रीज इन द नंबर ऑफ द आरबीसी म्हणजे आरबीसीच्या काउंट मध्ये किंवा आरबीसीच्या नंबर मध्ये इन्क्रीज होते म्हणजे
दॅट इज इरिथ्रोपॉयटिन, म्हणजे ब्लडशी संबंधित एक हार्मोन तयार करतात. कुठे तयार होते? किडनीमध्ये तयार होते इरिथ्रोपॉयटिन हार्मोन, अँड दॅट स्टिम्युलेट द बोन मॅरो फॉर द प्रोडक्शन ऑफ द आरबीसी. म्हणजे हे हार्मोन कुठे तयार होते? तर किडनीमध्ये तयार होते. किडनी सेल्स आर प्रोड्यूस हार्मोन दॅट इज इरिथ्रोपॉयटिन हार्मोन, अँड इट स्टिम्युलेट टू द बोन मॅरो. म्हणजे ते जाऊन कुठे स्टिम्युलेट करते? तर बोन मध्ये असणाऱ्या बोन मॅरोला स्टिम्युलेट करते टू प्रोडक्शन ऑफ द आरबीसीज. म्हणजे आरबीसीचं प्रोडक्शन करा. अशा प्रकारचे जे स्टिम्युलेशन ते कुठून येते? तर किडनी सेल्स मधून येते इन द फॉर्म ऑफ हार्मोन. विच हार्मोन? इरिथ्रोपॉयटिन हार्मोन. देन मॅच्युअर इरिथ्रोसाइट्स डिव्हाइड ऑफ द न्यूक्लियस. म्हणजे मॅच्युअर इरिथ्रोसाइट्स आपण आताच पाहिलं की म्हणजे इरिथ्रोसाइट्स मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतं. अडल्टचे जे इरिथ्रोसाइट्स आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे, आणि त्याचबरोबर काय काय अब्सेंट आहे किंवा काय काय प्रेझेंट नसतं. मॅच्युअर इरिथ्रोसाइट्स डिव्हाइड मीन्स अब्सेंट असणे. डिव्हाइड ऑफ न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस नसतं. मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट नसतात. आणि त्याचबरोबर असे ऑर्गेनेल्स, अदर ऑर्गेनेल्स दॅट इज मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स, म्हणजे दुसरे इतरही जे की ज्यांना मेम्ब्रेन प्रेझेंट असतं अशा प्रकारचे ऑर्गेनेल्स पण त्याच्यामध्ये अब्सेंट असतात. अशा प्रकारच्या आरबीसीज असतात. देन आरबीसीज सायटोप्लाझम स्ट्रोमा. म्हणजे आरबीसीच्या सायटोप्लाझम मध्ये आरबीसी सायटोप्लाझम स्ट्रोमा काय प्रेझेंट असतं? तर सगळ्यात जास्त आपण बघितलेलं आहे की हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं इन द आरबीसीज देअर सायटोप्लाझम, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्ट्रोमा. म्हणजे आरबीसीच्या सायटोप्लाझम मध्ये किंवा आरबीसीच्या स्ट्रोमा मध्ये काय प्रेझेंट असतं? तर हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. हिमोग्लोबिन हे काय आहे? तर ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट आहे, which carry the oxygen and which carry the respiratory pigments. That respiratory pigments are called as oxygen and carbon dioxide. हे पिगमेंट जे आहे ते रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सफर करण्याचे काम करते. त्याचबरोबर ह्या हिमोग्लोबिन मुळे काय देते? इट गिव्स द रेड कलर टू द आरबीसी अँड द ब्लड. म्हणजे हे हिमोग्लोबिन आरबीसी ला रेड ब्लड कलर देण्याचं काम करते, ब्लडला रेड कलर देण्याचं काम करते. त्याचबरोबर एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेट्स, म्हणजे याच्यामध्ये आणखी एक एन्झाईम पण प्रेझेंट असतं, कार्बोनिक अनहायड्रेट्स एन्झाईम. देन विच इज द फंक्शन ऑफ द आरबीसीज. आरबीसीचे फंक्शन कुठले आहे? तर फंक्शन दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस. म्हणजे याचं फंक्शन आहे आरबीसी काय करतात? तर रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट आपल्याला माहित आहे. ज्यावेळेस आपण इनहेल द्वारे ऑक्सिजन आत घेतो, लंग्स मध्ये येतो, एल्व्होलाई मध्ये येतो, आणि एल्व्होलाई मध्ये जवळ असणाऱ्या ज्या कॅपिलरीज आहेत त्या एल्व्होलाई मधून जो ऑक्सिजन आहे तो त्या कॅपिलरीज मध्ये येतो, आणि कॅपिलरीज मध्ये जो बॉडीकडून कार्बन डायऑक्साइड जो आलेला आहे तो एल्व्होलाई मध्ये जातो. अशा प्रकारचं जे ट्रान्सपोर्टेशनचं काम, आणि जो ऑक्सिजन कॅपिलरीज मध्ये आलेला आहे आता तो ब्लड थ्रू इतर सगळ्या बॉडी पार्ट पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस, अँड विच इज द रेस्पिरेटरी गॅसेस इन द ह्युमन बीइंग? ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. देन इट मेंटेनिंग द पीएच, बॉडीचं पीएच मेंटेन करण्यामध्ये काम करते. विस्कोसिटी ऑफ ब्लड, रेड ब्लड सेल्स प्रेझेंट आहेत. रेड ब्लड सेल्स मुळे ब्लडला एक प्रकारची स्टिकीनेस येतं, विस्कोसिटी येते. म्हणजे बॉडीचं पीएच मेंटेन करण्याचं काम होते. त्याचबरोबर विस्कोसिटी ऑफ ब्लड हेही रेड ब्लड सेल्स मुळे ब्लडला प्राप्त होते. अँड कंट्रीब्युटिंग इन द प्रोसेस ऑफ द ब्लड क्लॉटिंग. म्हणजे ब्लड क्लॉटिंगची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये सुद्धा काय होते? हे जे आरबीसीज आहेत आपलं कंट्रीब्युशन देतात. त्याच्यानंतर हिमॅटोक्रिट हा एक अशी कन्सेप्ट आहे. हिमॅटोक्रिट इट इज अ रेशो. हा रेशो आहे, पण रेशो कशाचा आहे? इट इज द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द आरबीसी. म्हणजे टोटल आरबीसीज, म्हणजे आरबीसीज किती आहे? इट इज द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द आरबीसी टू द टोटल ब्लड व्हॉल्यूम. म्हणजे पूर्ण ब्लड मध्ये किती आरबीसीज प्रेझेंट आहेत, ब्लड मध्ये किती आरबीसीज प्रेझेंट आहेत. कारण ब्लड मध्ये नुसते आरबीसीज प्रेझेंट नसतात, तर ब्लड मध्ये प्लाझ्मा प्रेझेंट असतो, फॉर्म्ड एलिमेंट प्रेझेंट असतात. म्हणजे ब्लड मध्ये प्लाझ्मा तर आहे, त्याचबरोबर फॉर्म्ड एलिमेंट मध्ये आरबीसी आहेत, डब्ल्यूबीसी आहेत, प्लेटलेट्स आहेत. आणि या सगळ्यांमध्ये टोटल ब्लड मध्ये हाऊ मेनी आरबीसीज आर प्रेझेंट हा सांगणारा जो रेशो आहे त्या रेशोला काय म्हणतात? हिमॅटोक्रिट असं म्हणतात. हिमॅटोक्रिट इज द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द आरबीसी टू द टोटल व्हॉल्यूम, ब्लड व्हॉल्यूम. That is called as hematocrit. Then
डिफरंट असतो. आय होप स्टुडंट यू अंडरस्टँड दिस टॉपिक. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.